सख्यानो घेऊ उंच भरारी पुष्प 16 मध्ये मी बेलागोळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहोत. आपलं मन आणि शरीर ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या मनातले विचार शरीरावर आणि शरीरातील व्याधी आपल्या मनावर खोलवर परिणाम करत असतात आणि त्यावर उपाय म्हणजे योग साधना. या योगाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आल्या आहेत आयुष लेवल 3 सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आणि इव्हॅल्युएटर नेहा वाडकर. नेहा, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर मंडळी, नेहा ही मूळची एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिने 14 वर्ष युनियन बँकेमध्ये काम केलं. युनियन बँकेत तिने IT स्पेशलिस्ट चीफ मॅनेजर हे पद भूषवलं आहे. त्याचबरोबर आयुष लेवल 3 सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आणि इव्हॅल्युएटर आहे. 107 वर्षांची परंपरा असलेल्या सांताक्रूझ मुंबई येथील योग इन्स्टिट्यूटमधून तिने ॲडव्हान्स्ड टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. तसेच प्राणायाम टेक्निक सर्टिफाईड कोर्स, कॅन्सर रिहॅबिलिटेशन आणि रिकव्हरी याचा स्पेशल कोर्स, त्याशिवाय प्री नॅटल आणि पोस्ट नॅटल सर्टिफाईड टीचर्स कोर्स हे सगळे तिने पूर्ण केले. प्लस युनियन बँकसारख्या अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमधून ती योगा ट्रेनर म्हणूनही कार्यरत आहे. योग प्रशिक्षणाचे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेते. नेहा ही अथ योगा वेलनेस LLPची फाउंडर आहे. नेहा, तुझी ही सगळी ब्रीफ इंट्रोडक्शन बघता मला खरंच म्हणावं असं वाटतं की तू एक हाडाची योग साधक आहेस. तर आजच्या या निमित्ताने हा योगाचा जो आपण एपिसोड करत आहोत त्याची सुरुवात आपण पतंजली मुनींच्या स्मरणाने करूया. सो आमच्याबरोबर तुम्ही प्रार्थना म्हणा, कारण आपण कोणतंही सेशन चालू करताना ही प्रार्थना आपण महर्षी पतंजलींच्या स्मरणार्थ म्हणतो. सो दॅट आपल्याला योगाने मन, शरीर, इव्हन वाचा या सगळ्या गोष्टींमध्ये आपला शुद्धता येते. जिथे तुम्ही बसला असाल तिथे कम्फर्टेबली बसून फक्त पाठ सरळ ठेवा. हाताने नमस्ते. नियर युअर स्टर्नम, क्लोज युअर आईज. पहिले तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण सगळे विचार बाजूला ठेवून या प्रार्थनेकडे ॲब्झॉर्ब व्हा. प्रार्थनेत ॲब्झॉर्ब व्हा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. Now gently rub your palms. Keep them on your eyes. Open your eyes in the dark space of your palm, and when you are ready, slowly, gently take your hands down. Namaste. वा, खूप छान सुरुवात झालेली आहे. प्रसन्न वाटतंय. आणि याच वातावरणामध्ये माझा पहिला प्रश्न हा आहे की योग म्हणजे काय? सो योग म्हणजे भरपूर लोकांना वाटतं की तो फक्त 1 तासाचा आसन क्लास आहे किंवा प्राणायाम आहे. तर योग मी म्हणेन एक जीवनशैली आहे. महर्षी पतंजलींच्याच प्रार्थनेने आपण सुरुवात केली. तर त्यांनी त्यांच्या योग सूत्रामध्ये अष्टांग योग लिहून ठेवलेला आहे. सो त्याच्यामध्ये येतं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा आणि समाधी. सो हे त्याचे 8 अंग आहेत म्हणू शकते. सो आसन हा 3रा अंग येतो, मतलब 3रा लिंब आहे. ओके. सो त्याच्या आधी यम म्हणजे रिस्ट्रेंट्स, की आपण काय करू नये, जे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की कोणाची हिंसा करू नये किंवा नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं. त्याच्यानंतर इव्हन नियमामध्ये की आपण काय करावं, तर त्याच्यामध्ये पण 5 नियम आहेत. त्याच्यातला की शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आसनाच्या पहिले येतात. सो योग ही एक लाईफस्टाईल आहे जी आपण जगायला पाहिजे
आणि ते एक युनियन आहे तुमच्या मनाचं, शरीराचं आणि तुमच्या ब्रेथचं, तुमच्या श्वासाचं. जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये माइंडफुली करता, जेव्हा फुल कॉन्सन्ट्रेटेडली करता किंवा त्या मोमेंटवर जगता, ते म्हणजे योग आहे. सो 1 आवर योग आपण आपल्या मॅटवर करतच असतो. आसन प्राणायाम जे इम्पॉर्टंट आहेच, पण मॅट 23 आवर्स जे आहेत, बाकीचे 23 तास हे आपण मॅटच्या बाहेर पण ही जीवनशैली जगायला हवी. अरे वा. मग त्याचं उदाहरण काय देशील की आता अदर दॅन योगा दिवसभरात किती, म्हणजे आपले योग एक्सरसाइज वगळता दिवसभरात आपण योगा कुठे कुठे इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अजून कशा पद्धतीने चांगला परिणाम होईल असे काही मार्ग आहेत? येस. सो असं असतं की आपण पूर्ण दिवस काही ना काहीतरी आपलं चालू असतं. आपण बिझी असतो काही ना काहीतरी, कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. वर्किंग असतात काही लोक घरात खूप बिझी असतात. तर तुम्ही इवन किचनमध्ये 10-15 मिनटं स्ट्रेच केले पूर्ण शरीर. सो आपण आपल्या इंटरनल ऑर्गन्सना चांगला स्पेसिंग देतो, ठीक आहे ना, आपल्या लंग्सला चांगलं स्पेसिंग देतो, सो दॅट आपण चांगलं ब्रीदिंग करू शकतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अंगीकारू शकतो. पण भद्रासनमध्ये बसू शकतो, कारण भद्रासनमध्ये जेव्हा आपण बसतो, बटरफ्लाय पोज ज्याला म्हणतात, तेव्हा आपल्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला चांगलं स्पेसिंग मिळतं, चांगलं ब्लड सर्क्युलेशन मिळतं. त्याच्यामुळे टोटल हार्मोनल बॅलन्स होतो. म्हणजे प्रत्येक बाईने भद्रासनामध्ये बसलंच पाहिजे. सो तुम्ही फॉर एक्झाम्पल कधी भाजी चिरत असाल तर तुम्ही त्या पोजमध्ये बसून भाजी चिरू शकता, किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, समोर मीटिंग चालली आहे, तर तुम्ही भद्रासनमध्ये बसून करू शकता. त्याच्यानंतर वज्रासन, तर प्रत्येक मील नंतर वज्रासनात बसलं तर तुमचं डायजेशन सुधारतं. सो वज्रासनात बसू शकता. तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा सकाळी उठल्या डायरेक्ट स्क्रीन न बघता पहिले स्वतःच्या पूर्ण बॉडीला स्ट्रेच करणं, हात स्ट्रेच करून पाय स्ट्रेच करणं, त्याच्यानंतर तुमचे पाय जवळ घेऊन पवनमुक्तासन करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंगीकारू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी लाईफस्टाईल तुम्ही त्याच्यामध्ये आणू शकता. अरे वा, खूपच छान. आणि मन आणि शरीराबरोबरच सध्याचा एक थोडा ब्युटी पर्स्पेक्टिव्ह आपण जर विचार केला तर आपले केस आणि स्किन या रिलेटेड सुद्धा सगळे कॉन्शियस आहेत सध्याच्या काळात. प्रत्येकालाच वाटतं की आपण टवटवीत दिसावं, आपले केस छान दिसावे. तर तिथेही योगाचा काही रोल आहे का? येस, डेफिनेटली. कारण आपल्या जेव्हा आपण आसन करतो, प्राणायाम करतो, तेव्हा आपली पूर्ण सिस्टीम पूर्ण डिटॉक्सिफाय होत असते. इव्हन तुमचं माइंड आणि गट ह्याचं रिलेशन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नियमितपणे आसन करता, नियमितपणे प्राणायाम करता, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तो ग्लो नक्कीच येईल आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी. पण त्याच्याबरोबर तुमचं पोषक अन्नही तुम्ही खायला पाहिजे. की तुम्ही काही पण खाताय आणि मग आसन प्राणायाम करताय तर तसं नाही चालणार. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्ही तो आहारही तसाच घ्यायला हवा. म्हणजे आपण जो सात्विक आहार. येस, सात्विक आहार. हां. सो आहारामध्ये पण जसं की योगाचे ॲक्च्युली 4 पिलर्स आहेत: आहार, विहार, आचार आणि विचार. ओके. सो हे पण त्या लाईफस्टाईलमध्ये आपण टाकायला पाहिजे. तो आहारामध्ये डाएट, जे म्हणजे आपण जे फूड खातो, आपण जे शरीरात घेतो, ते ॲज अ प्रसाद म्हणून घ्यायला हवं. ॲक्च्युली आपण प्रसाद जेव्हा बनवतो किंवा देवापुढे ठेवतो तेव्हा आपले काय फिलिंग्स असतात, त्या फिलिंग्स प्रमाणेच आपण ते अन्न खायला पाहिजे शरीरामध्ये. ते अन्न तसं गेलं शरीरामध्ये, खूप वेळा चावून खायचं, जे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की 32 वेळा चावून खा, सो दॅट तुमची लाळ त्याच्यात मिसळली जाते. सो अर्ध डायजेशन तुमचं तिकडेच चालू होतं आणि मग बाकीचं तुमच्या पोटामध्ये जातं. तर अशा ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. आहारामध्ये 3 प्रकार आहेत: एक राजसिक, तामसिक आणि सात्विक. सो राजसिक इज बेसिकली ऑइली फूड, ऑइली किंवा स्पायसी फूड, जे आपल्या माइंडला इरिटेट करतं, जे आपल्या माइंडला कधी कधी आपल्याला बघ कधी स्पायसी खाऊन कधी असं वाटलंय तुला की मला राग येतोय की मला इरिटेशन होत आहे. तामसिक इज लाईक पॅकेज फूड ऑर फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा, वेफर्स, जे आपण पॅकेजमध्ये असतं. सो ते आपल्याला लेथार्जी आणतं, आपल्या शरीरात फॅट्स क्रिएट करतं.
सो दॅट इज तामसिक फूड. आणि सात्विक फूड जे आपण घरी बनवतो, जे आपण खूप प्रेमाने आपल्या पूर्ण मनाने बनवतो, ते जे आहे ते सात्विक फूड. सो ते सुद्धा आपण ग्रहण केलं पाहिजे. ते त्याचं पण तितकंच महत्त्व आहे. ॲक्च्युली आपण हे पण मी ऐकलेलं आहे की योगा इज अ फिलॉसॉफी, नॉट जस्ट अन एक्सरसाइज. येस, ऑफकोर्स. कारण त्याची फिलॉसॉफी ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. जसं की मी आत्ता सांगितलं की ही एक जीवनशैली आहे आणि महर्षी पतंजलींनी त्यांच्या सूत्राद्वारे पूर्ण सांगितली आहे की त्याच्यात काय फिलॉसॉफी आहे. जसं मी म्हटलं की यम नियम, तर त्या गोष्टींना पण आपण अंगीकारणं गरजेचं आहे. की लाईक आपण काय म्हणतो की मी कोणाची हिंसा करते, मी कोणाला मारायला जात नाहीये, पण आपण किती वेळा आपल्या तोंडाने दुसऱ्यांची हिंसा करतो, आपल्या शब्दांनी दुसऱ्यांची हिंसा होते, किंवा आपणच आपली हिंसा करत असतो की अरे मी अशीच आहे, मी तशीच आहे, मला हे जमत नाही, ते जमत नाही. तर ही आपली हिंसा झाली. तर ती अहिंसा जी आहे ती जेवढी लोकांसाठी आहे तेवढी आपल्यासाठी पण आपण करायला पाहिजे. सो असं आपण एक टाइम ठरवला पाहिजे की फॉर एक्झाम्पल की मी एक आठवडा बिलकुल स्वतःला वाईट म्हणणार नाही. ओके, असं ट्राय करा, तुम्ही पण ट्राय करा की मी एक आठवडा स्वतःला बिलकुल वाईट म्हणणार नाही, ना दुसऱ्यांना वाईट म्हणणार, कोणालाही जज करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हे तुमच्या डोक्यात यायला लागतं अरे मी जज करते, मग तुम्ही लगेच स्वतःला आवडता की हा नाही हे मी घेतलेलं तप आहे. परत ते तप येतं त्याच्यामध्ये की तुम्ही घेतलेलं ते तप आहे. ओके, सो तुम्ही ते फॉलो करता आणि हळूहळू तुम्हाला तशीच सवय लागत जाते त्या गोष्टींची. सो आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक मेन्शन करायला आवडेल की तुम्ही रात्री झोपताना 10 पॉझिटिव्ह पॉईंट्स लिहू शकता. खूप चांगली, एक अतिशय चांगली गोष्ट आहे ही. कारण आपल्याला आपल्या आयुष्यात फक्त निगेटिव्ह गोष्टी बघायची सवय झाली की मला हे होतंय ते होतंय, पण आपल्याबरोबर जे चांगलं आहे त्याला आपण कधीच व्हॅल्यू करत नाही, त्याला आपण कधीच लक्ष देत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही 10 पॉझिटिव्ह पॉईंट्स जर रोज लिहिले तर तुम्ही इव्हन सकाळपासून असं बघत असता की आज मी कोणता पॉईंट लिहू शकते माझ्या डायरीमध्ये. सो अशामुळे तुम्हाला ते पॉझिटिव्ह विचार करायची तुम्हाला ती सवय लागते. वाव, म्हणजे ॲक्च्युली म्हणतात ना देह देवाचे मंदिर, तसं आपल्या देहाकडे आपण सगळ्या चांगल्या दृष्टीने बघायला लागलं पाहिजे. आणि योगा हेल्प्स टू कल्टिवेट दॅट हॅबिट. त्यामुळे हां, तर मग योगाचं मला बेसिकली हे पण इथे यायचं आहे की श्वास हा शरीर आणि मन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. तर प्राणायामबद्दल तू अजून काय सांगू शकशील? प्राणायाम म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की तो पूर्ण आपल्या ब्रेनला रिवायर करू शकतो. म्हणजे हे मी वाचलेलं पण आहे की आपला ब्रेन जो आहे तो खूप मॅल्युएबल आहे, प्लास्टिक ऑर्गन आहे. त्याचे जे न्यूरॉन्स आहेत ते कनेक्शन रिकनेक्शन होत राहतं. ठीक आहे. सो आपल्या समज आयुष्यात आपले काही एक्सपिरियन्सेस असतील, त्या एक्सपिरियन्सेसच्या बेस्टवर आपण कधी कधी रिस्पॉन्ड करतो लोकांना. ठीक आहे. सो कधी कधी आपल्याला एकदम रागच येऊन जातो, कधी कधी आपल्याला एखाद्याचा तिरस्कार वाटतो किंवा आपण एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतो. बरोबर. पण ती काही असं नाही आहे की ते तुझं नेचर आहे आणि यू कॅनॉट चेंज इट की हा नाही हा अँग्री पर्सन आहे ह्याचं असंच आहे, असं नसतं ते. तुम्ही जेव्हा प्राणायाम करता तेव्हा प्राणायाम, मेडिटेशन, इव्हन माइंडफुल मुवमेंट्स जे आपण आसनं करतो ती जर माइंडफुली केली तर तुमचा जो ब्रेन आहे तो पूर्ण रिवायर होऊ शकतो. तुमचे नवीन कनेक्शन्स फॉर्म होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे रिस्पॉन्सेस आहेत टुवर्ड्स पर्टिक्युलर सिच्युएशन हे बदलू शकतात. अजून एक गोष्ट म्हणजे प्राणायामामुळे काय होतं, तुमची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम जी आहे ती स्टिम्युलेट होते. सो पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम इज बेसिकली रेस्ट अँड डायजेस्ट. ओके. एक सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे जे आहे फाईट अँड फ्लाईट. आणि आपण कोणत्या सिस्टीममध्ये असतो, नेहमी फाईट अँड फ्लाईट. इवन अननोईंगली आपण फाईट अँड फ्लाईटमध्ये असतो. किती लोकांना नेल बायटिंगची सवय असते. सो आपल्याला वाटतं इट इज जस्ट अ हॅबिट, पण नाही, ते नर्वस सिस्टीम ॲज अ थ्रेट घेत असते आपल्याला. सो आपली फाईट अँड फ्लाईट मोड नेहमी ऑन असतो. सो तो जेव्हा आपल्याला चेंज करायचा असेल तेव्हा आपल्याला रेस्ट आणि डायजेस्ट मोडमध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्राणायाम खूप खूप
मदत करतो आणि आपलं पूर्ण गट आणि मनाचं पूर्ण कनेक्शन तर आहेच. विगस नर्व जाते फ्रॉम ब्रेन टू युअर गट अँड डिफरंट ऑर्गन्स. सो जेव्हा तुम्ही प्राणायाम करता तेव्हा ती स्टिम्युलेट होते, तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि मेडिटेशन तुम्ही खूप माइंडफुल बनता. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा विचार करायचा जो एक स्पॅन आहे तो वेगळा होतो, म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल विचार करायला लागता. सो माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे प्राणायाम तर मस्ट आहे, सगळ्यांनी तो करायलाच पाहिजे. मेडिटेशन, प्राणायाम हे दोन्ही गोष्टी दे आर लाईक अ मेडिसिन. यू विल नेव्हर नीड एनी मेडिसिन इफ यू आर डुईंग दिस, असं मी म्हणू शकते. म्हणजे आसन पण आहेच इम्पॉर्टंट, पण त्याच्याबरोबर ह्या दोन गोष्टीही तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि आपल्या आत्म्याचा मूळ गुणधर्म हा आनंदी हाच आहे. Yes. तर योगामुळे आपल्याला ते परत मिळवण्याची एक संधी आहे. येस. आणि योगामध्ये मी वारंवार हा शब्द ऐकते, लेट गो. म्हणजे आता जे तू सगळं सांगितलंस त्याच्यावरनं मला एकदम लेट गो हा फार इम्पॉर्टंट टर्म असते योगामध्ये ना. नक्कीच. हा. कारण कसं आहे की जेव्हा आपण सगळं सरेंडर करतो, लेट गो करतो, आपण कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण धरून ठेवल्यात मनामध्ये, वर्षानुवर्ष चाचवतो आणि आपण बायका तर असतंच आपल्यामध्ये असं खूप काय ना काहीतरी भरलेलं. सो जेव्हा आपण एक एक गोष्ट लेट गो करतो तेव्हा आपलं मन हलकं होत जातं. तर जेव्हा आपण इव्हन आसन करतो, लाईक फॉरवर्ड बेंड करतोय, आपण हस्तपादासन करतोय, तर जेवढं तुम्ही स्वतः लेट गो करून त्या आसनमध्ये जाल तेवढं तुम्ही त्या आसनमध्ये पोचाल. तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरजच नाही लागणार. नो एफर्ट्स, जस्ट लेट गो अँड गो. ते लेट गो हे खूप इम्पॉर्टंट आहे मनासाठी पण आणि शरीरासाठी पण. जेव्हा ते तुम्ही कराल तेव्हा तुमचा ताण तणाव भार जो काही आहे तो सगळा निघून जाईल. सो खूप इम्पॉर्टंट लेट गो. खूप चांगला शब्द तू मला एकदम आठवलं आता. आणि बेसिकली काय म्हणजे ठीक आहे, योगाचे हे सगळे फायदे आहेत हे आज आपण प्रामुख्याने शिकतोय, पण ना एक सर्टन एज नंतर कुठेतरी मनात भीती असते की हे योगाचे एक्सरसाइज माझी बॉडी तशी ट्विस्ट होईल का, मला जमतील का करायला, शारीरिकरित्या मला ते जमेल का. ओके. तर ती ओव्हरकम कशी करायची? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे योग हा कोणीही करू शकतं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमेल का हे आपल्या मनाचा भाग आहे की आपलं मन आपल्याला हे बोलतोय, ठीक आहे. सो आपण सर्वात पहिली गोष्ट आपल्या मनाला समजवायला पाहिजे की आतापर्यंत मी एवढं सगळं जमवलं तर हे तर जमेलच मला. सो स्वतःवर पहिले विश्वास असायला पाहिजे. दुसरा विश्वास तुम्ही ज्यांच्याकडे शिकताय त्याच्यावर असायला पाहिजे. आणि तिसरा विश्वास तुम्हाला प्रोसेसवर असायला पाहिजे की ही एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी मे बी तुमचे हात नाही लागणार. जेव्हा फॉरवर्ड बेंड कराल तेव्हा हात पायाला नाही लागणार, माझेही नाही लागायचे, ठीक आहे. पण हळूहळू जेव्हा, जसं की तू आधी बोलली लेट गो, हळूहळू जेव्हा आपण ते रोज सातत्याने डिसिप्लिनरी करतो तेव्हा आपोआपच तुला काही दिवसांनी ते मॅजिक वाटायला लागतं. मी तर लिटरली म्हणेन की तो एक मॅजिकल एक्सपिरियन्स असतो की तुम्ही आपोआपच त्या गोष्टीमध्ये पर्यंत पोहोचता. म्हणजे जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की कर्म करा पण फळाची इच्छा करू नका. ते ह्याच्यात संपूर्णपणे लागू होतं, ऍप्लिकेबल आहे. खूपच छान. नाही ऍक्च्युली अजून पण मला आता एक मनात आलेलं की बेसिकली हे करतो आपण, त्याच्या आधी आणि नंतर असं पाणी पिण्याचं किंवा खाण्यापिण्याचं असं काही रूल्स आहेत का? हा, योगामध्ये आसन किंवा प्राणायाम करायच्या आधी तुम्ही 3 तास तरी मिनिमम खाऊ नका. कारण का ते वर येणार, ते ऍसिडिक होणार, तुम्हाला वर येणार सगळं जेवण. त्यामुळे ते खाऊ नका. पोट रिकामं असावं जेव्हा आपण योग करतो. आणि पाणी पण अर्धा तास आधी प्या आणि अर्धा तास नंतर प्या. कारण आपल्या शरीरात एक ऊर्जा, अग्नी निर्माण होतं, जसं की जठराग्नी म्हणतात, ते निर्माण होतं. सो तुम्ही जर लगेच पाणी प्यायलात तर ते जे अग्नी जो निर्माण झालेला आहे तो विझतो. त्यामुळे ती जी एनर्जी आहे ती एस्टॅब्लिश राहण्यासाठी तुम्ही थोडं अर्धा तासाने पाणी पिऊ शकता. किंवा आज तुम्हाला अगदीच घसा सुकलाय असं वाटलं तर तुम्ही 1 घोट पाणी मध्ये पिऊ शकता. पण योगा करताना मध्ये पाणी पिऊ नका, कारण ते तुमच्या शरीरातलं जे हीट आहे ती सगळी निघून जाईल किंवा जी एनर्जी जनरेट होते ती थंड होईल.
म्हणून योगा करताना प्यायचं नाही. जर कधी वाटलं की घसा एकदमच सुकलाय तर एक सिप प्यायला तर चालेल, किंवा झाल्यानंतर एक सिप प्यायला तर चालेल, पण साधारण गॅप ठेवा. ओके. आणि व्हॉट इज द राईट टाइम टू स्टार्ट योगा? एनी टाइम. You can start from 8 years child can start and up to 99 years you can do it. कोणाला काहीही त्याच्यामध्ये हे नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे असे भरपूर लोक येतात की ज्यांना ऑलरेडी काहीतरी हेल्थ एलिमेंट झालेले आहेत. ओके, जसं की नीज पेन आलंय किंवा बॅक पेन आलंय, पण तेव्हा जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची कंडिशन बऱ्यापैकी खराब असते. सो आपण त्यांना त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी देतो. त्याने योगाने प्रत्येक म्हणजे योगा इज नॉट अ यू कॅन से क्युअर. ओके, क्युअर नाही, इट इज नॉट अ मेडिसिन, बट इट इज अ मॅनेजमेंट ऑफ द डिसीज. सो तुम्ही तो डिसीज मॅनेज करू शकता किंवा एखादी कंडिशन तुम्ही ती मॅनेज करू शकता थ्रू योगा आसन, थ्रू प्राणायाम. ओके, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने आधीपासूनच जर स्टार्ट केला तर तुम्हाला अशा कंडिशन्सच येणार नाहीत. यू आर प्रिव्हेंटिंग ऑल दोज कंडिशन्स. यू आर प्रिव्हेंटिंग ऑर अरेस्टिंग द डिजनरेशन ऑफ युअर बॉडी ॲट द फर्स्ट प्लेस ओनली. सो त्याच्यामुळे तुम्ही जर आसन, प्रॉपर अलाइनमेंट, प्राणायाम विथ प्रॉपर ब्रीदिंग, जर मेडिटेशन विथ प्रॉपर माइंडफुलनेस, विथ प्रॉपर टेक्निक्स जर केलं तर या कंडिशन तुमच्यापासून लांबच राहतील हातभर. कारण डिजनरेशन, डिटोरिएशन तर होणारच आहे बॉडीचं ॲज वी एज, पण ते कुठेतरी अरेस्ट होईल किंवा ते तुम्ही हेल्दीली त्याला फेस करू शकता. सो माझ्या म्हणण्याप्रमाणे की योगा हा तुम्हाला तुम्ही जर कंडिशन असेल नसेल सगळ्यांनी स्टार्ट करायला पाहिजे. असं काही नाही की यंगसाठी नाहीये, ओल्डसाठी आहे, म्हाताऱ्या माणसांसाठी आहे, असं अजिबात नाहीये. योगामध्ये पण मसल स्ट्रॉंग होतात, स्ट्रेंथन होतात. योगामध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढते, तुमचा माइंडफुलनेस वाढतो, आणि मेन म्हणजे जो माइंडफुलनेस आणि बॉडीचा जो संगम आहे तो योगमध्येच जास्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण समरस होऊन ती गोष्ट केली तर त्याचा इफेक्ट बॉडीला जाणवतो 100%. हे इंटरेस्टिंग आहे की तू कशी इन्स्पायर झालीस या योगामुळे, कारण बँकेचा जॉब सोडून तू आता फुल टाइम योग इन्स्ट्रक्टर आहेस. दिस इज जस्ट अ बिग ट्रान्झिशन, आणि याच्या मागची स्टोरी काय आहे सांगशील? सो मी असा कधीच विचार केला नव्हता. मी ॲक्च्युली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जसं तू बोललीस, आणि मी प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये होते, IT स्पेशालिस्ट युनियन बँकमध्ये. मी असा कधीच विचार केला नव्हता की मी आयुष्यात नोकरी सोडेन, पण मी खूप यू कॅन से वर्कहॉलिक टाईप होते की मला खूप काम करायला आवडायचं. तर मी माझ्या शरीराचं कधीच ऐकलं नाही. त्यांनी मला खूप सिग्नल्स दिले की बाबा तू स्वतःवर लक्ष दे, किंवा माझ्या मनाने मला सिग्नल दिले, पण तरी मी त्यांचं ऐकलं नाही आणि मी करत राहिले. सो तो एक जो काही आहे की रात्र काम करणं, कधीही काम करणं, कसं पण खाणं, नो रुटीन, त्याच्यामुळे माझ्या शरीराने मला एक दिवस सांगितलं की बाबा आता झालं पाहिजे, आता ते आजारी पडलं. सो त्याच्यानंतर माझे 3 ऑपरेशन्स झाली. मग त्याच्यानंतर माझी, जसं मी म्हटलं की कंडिशन आल्यावर आपल्याला आठवतं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हे माझ्या बाबतीतही झालंय. सो मला ते सांगावंसं वाटलं आधीच्या प्रश्नामध्ये की माझ्याबरोबर हे सगळं झालं. त्याच्यामुळे मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला, सपॅटिकल. आता घरी बसायची सवय नाही, कारण प्रत्येकाला बिझी राहायची सवय आहे. तर मग मी काय करणार म्हणून, आणि स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्यायचंय म्हणून मी योगा इन्स्टिट्यूटमध्ये गेले, जी 107 वर्षांपासून आहे. आणि तिकडे जाऊन मग मला लक्षात आलं की तिथे 900 आवर्सचा एक ॲडव्हान्स टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहे. तर मी तो स्वतःच्या हेल्थसाठी म्हणून असा जॉईन केला. म्हटलं की चला, तो 7 महिन्याचा कोर्स होता जो खूप रिगरस आहे ॲक्च्युली. तर तो मी जॉईन केला आणि तो कम्प्लीट केला त्या वर्षामध्ये. आणि मी खूप थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे टुवर्ड्स द योगा इन्स्टिट्यूट आणि तिकडच्या सगळ्या टीचर्ससाठी की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एकदम सायंटिफिक मॅनरने आम्हाला शिकवलेलं आहे. सो मी त्यांना थँक्यू तर म्हटलंच पाहिजे, कारण शेवटी ते लोक माझे गुरु आहेत. सो तिकडे मी तो कोर्स केला. त्याच्यानंतर मग मी परत बँकमध्ये जॉईन झाले. पण मला असं लक्षात आलं की मला तिथे रस उरलेला नाही आहे. तर तिकडचं जे कॉर्पोरेटचं जे वातावरण आहे
त्याच्यामध्ये मला आता फिट बसता येत नाहीये आणि म्हणून मला परत ते सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर व्हायला लागल्या. मन अस्वस्थ होणं, अँझायटी, फिअर, या सगळ्या गोष्टी परत एंटर करायला लागल्या. म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की आपण हा जॉब सोडून आपण ह्या मार्गावर गेलेलं जास्त बरं आहे माझ्यासाठी, सो दॅट मी स्वतःच्या हेल्थवर पण काम करेन आणि मी बाकी लोकांच्या पण हेल्थवर काम करेन. सो म्हणून मी हे ट्रान्झिशन माझ्या आयुष्यात झालं. वाव. म्हणजे ऍक्च्युली म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करावी, तसं नेहाने आधी स्वतःवर काम केलं. जेव्हा तिला रिझल्ट्स आवडले तेव्हा मग दुसऱ्यांसाठी तिने एक पाऊल पुढे टाकलं आणि आज सगळ्यांना त्याचा बेनिफिट होतोय. तर याच्या व्यतिरिक्त तू आता एक अथयोग वेलनेस LLP स्टार्ट केलं. येस. तर त्याच्याविषयी त्याचे काय प्लॅन्स आहेत आणि कशामुळे तू त्याच्याकडे वळलीस? मी गेले 3 वर्ष तर शिकवते, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन माझे क्लासेस चालू आहेत. पण मला असं लक्षात आलं, मला युनियन बँकेने पण चान्स दिला की तू म्हणजे त्यांच्या ट्रेनिंग्सना शिकवण्याचा. सो तो एक प्रकार मला भयंकर आवडला की तुम्ही करिअरच्या सुरुवातीलाच त्या लोकांना हे शिक्षण देताय, जे खूप इम्पॉर्टंट आहे. सो तेव्हा मला असं लक्षात आलं की जेव्हा कॉर्पोरेट्सना अप्रोच करायचं आहे तर आपली एक कंपनी असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मला 14 वर्षापूर्वी कळायला हवं होतं की हाऊ टू मॅनेज स्ट्रेस, हाऊ टू मॅनेज युअर बॉडी ॲज वेल ॲज युअर माइंड अलॉंग विथ द वर्क, हे जर मी बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवू शकले तर ते खूप चांगलं होईल. आणि म्हणून मी अथयोग वेलनेस LLP स्टार्ट केली, सो दॅट मी कॉर्पोरेट्सना अप्रोच करू शकते आणि त्यांच्या वेलनेससाठी त्यांना हेल्प करू शकते. सो हा त्याच्या मागचा मोटो आहे. आणि आपलं एक असं इन्स्टिट्यूट असं म्हणजे एक कंपनी असं इन्स्टिट्यूट असलं की ते म्हणजे तो एक असा सिरियसनेस आपल्यामध्ये राहतो आणि तसं आपण त्या एक्सपान्शनच्या ह्याच्यामध्ये आपण तो करायला बघतो. बरोबर, कमिटेड असतो. येस. हां, म्हणून मी ती एक कंपनी अशी स्टार्ट केली. अरे वा. मग आपल्या प्रेक्षकांना जर तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं संपर्क करता येईल? तुम्ही मला माझं इन्स्टा हँडल आहे अथयोग वेलनेस, तिकडे तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, तिकडे पण तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला त्याच इन्स्टा हँडलमध्ये एक वेबसाईटचं लिंक दिलेली आहे, तिकडनं जाऊन तुम्ही माझ्या नंबरवर डायरेक्ट व्हॉट्सॲप करू शकता आणि आपण ह्याच्या खाली पण लिंक आणि देऊ शकतो, डिटेल्स देऊ शकतो. येस. सो डेफिनेटली जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल नसेल आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर काम करायचंय आजपासून, तर ते आजपासून स्टार्ट करा. कधीही नवीन वर्षाची किंवा नवीन महिन्याची वाट बघू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा ते तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. नाही, खरंच आहे. म्हणजे हे शुभस्य शीघ्रम म्हणतो तसं आहे. हे एक आपल्या वेलनेससाठी आहे, वेलबिईंगसाठी आहे. म्हणजे लवकरात लवकर आपण योगाचा जेवढा ॲक्सेप्ट करू योगा सिस्टीमला, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आणि जी लोक कॉर्पोरेटमध्ये काम करतात, ज्यांचं खूप वर्किंग आवर्स जास्त आहेत, त्यांनी हिच्यासारखं थांबवू नका की बाबा जेव्हा मला काहीतरी होईल तेव्हा मी बाकीचे उपाय करीन. तर आत्ताच तुम्ही हेल्दी असतानाच या सगळ्या हॅबिट्स चालू करा. या सगळ्या आपल्या बॉडीला चांगल्या पद्धतीने ग्रूम करायला सुरुवात केलं की मग नक्कीच आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट्स मिळतात आणि त्याच्यासाठी नेहा आपल्या मदतीसाठी आहेच. आणि दुसरं एक तुला शेवटचं मी असं विचारेन की या निमित्ताने तुला लोकांना काही अपील करायचं आहे? मला हेच सांगायला आवडेल की जसं मी आधीच बोलले की तुम्ही कोणत्या नवीन वर्षाची नवीन महिन्याची वाट बघू नका. योगा आत्ताच स्टार्ट करा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा की आपण ही हेल्थसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, ठीक आहे. सो ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्याकडे फक्त मॉनिटरी गोष्टीने व्ह्यूने बघू नका. की तुम्ही असा विचार करा की तुम्ही लाईफ लॉंग ह्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. हेच माझं लोकांना अपील आहे. आणि खूप आपण स्वतः हेल्दी राहिलो की आपली पूर्ण फॅमिली हेल्दी राहते. आपण जर आपल्यामध्ये गोष्टी इन्कल्केट केल्या छोट्या छोट्या, तर
तर आपण तर हेल्दी राहतोच, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची लोक पण हेल्दी राहतात, हॅपी राहतात. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने ही लाईफस्टाईल आयुष्यात आणलीच पाहिजे. आणि आपल्याला बघून आपली मुलं पण शिकतात, Yes. आपल्या आजूबाजूचे इन्स्पायर होतात आणि मग सगळ्यांनाच हेल्दी लाईफस्टाईल मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने योगा टुवर्ड्स एक पाऊल उचलावं, हाच या इंटरव्ह्यूचा आमचा मेन मोटो होता. आणि तुम्हाला सगळ्यांना योग साधनेसाठी शुभेच्छा. आनंदी राहा, हेल्दी राहा. आपण या कार्यक्रमाची सांगता 3 ओंकारांनी करणार आहोत. तर ओव्हर टू नेहा. ओके, चला सगळ्यांनी पहिले स्ट्रेट बसा. ओके, ओंकाराचा जे उच्चारण आहे तो ओचा उच्चारण से 20% आणि मचा उच्चारण जास्त करा, कारण मचं उच्चारण आहे जे आपल्याला इंटरनलाइज करतं. ओके, आपण ऑलरेडी एक्सटर्नलाइज असतो, पूर्ण वेळ काय ना काहीतरी चालू असतं. सो आपण इंटरनलाइज होणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो एक प्राण मुद्रा मी तुम्हाला दाखवते. लिटिल फिंगर, रिंग फिंगर, थंब टिप्स टुगेदर. लास्ट 2 फिंगर्स आणि थंब टिप्स एकसाथ करा. कीप देम ऑन युअर थाईज. डोळे बंद करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. कोणते विचार येत असतील तर त्याला बाजूला ठेवा. पूर्ण श्वास घ्या. Normal breathing. Inhale. Inhale. Now slowly, gently rub your palms. Keep them on your eyes. Open your eyes in the dark space of your palm, and when you are ready, slowly, gently take your hands down. Namaste. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या पुष्पामध्ये. Thank you. थँक्यू.